पुंडलीकवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। नाचतया पुण्यगिरी चिद्भैरवाच्या खापरी मनपवनाची खीचपुरी वाढवणिया। योगाचा विषय चाललाय। चालू असलेली ओवी 1040। मागचा योगामध्ये त्यांनी सांगून दिलं की सुषुम्नेचा विकास होऊन आता सर्व आधारापासून ते सगळी चक्र भेद करत करत सहस्त्रदलापर्यंत जाऊन पोचलेले आहेत आणि तिथून जे जीवनामृत आहे ते जीवनामृताची धार तर परत आधार चक्रापर्यंत आलेली आहे। हे परिपूर्ण झाल्यानंतर तिथं जे काही सुरू झालं आहे ते जसं एखादा काय आहे की तांडव नृत्य होतं शंकराचं आनंद निर्माण झाल्यावर, तसं आता या ठिकाणी सुरू झालं। मग त्याला उदाहरण दिलं की हे सगळे चक्रभेद झाल्यामुळं या चैतन्यरूपी पर्वतावर हा जो काही चिद्भैरव म्हणजे चैतन्यरूपीच भैरव याचं नृत्य सुरू झालं। आता उदाहरण कसं असतं, भैरव आणि त्याचा जो असलेलं वार म्हणजे रविवार, त्या दिवशी तो आपलं पात्र घेऊन सगळ्याच्या दारात मागतो, तेव्हा त्या पात्रामध्ये खिचडी टाकली जाते। ते वर्णन इथे घेतलं की या भैरवाच्या खापरी जे काही त्यांनी वाढायचं पात्र पुढं केलं आहे त्यात मनपवनाची खिचडी, मन आणि प्राण या दोघांचं एकत्रीकरण झालं, हीच खिचडी त्याला वाढलेली। अर्थात काय आहे की आता योगानं आनंदाची जागृती झालेली आणि आनंदाचा उपभोग सुरू झाला। झालिया योगाचा गाढा मिळवून सुनी हा पुढा ध्यान मागिली कडा स्वयंभ केले। अशा तऱ्हेनं जे योग होता तो योग करत करत आता बळकट झाला आणि त्या योगामुळं ध्यानाचा रस्ता रिकामा झाला। आता विषय काय आहे की ध्यानच सांगायचं आहे पण योगाद्वारेच जायचं असतं आणि त्यामुळं जे काही अनुभवायचं आहे ध्यानाला ते स्वयंभ त्या ठिकाणी दिसून आलं। आणि ध्यान योग दोन्ही ये आत्मतत्वज्ञानी पैठी होवावया निर्विघ्ने आधीची तेने। तेव्हा ध्यानधारणेमध्ये दोन प्रकार झाले। एक आपण अष्टांग योग करतो तो योगही त्यात आहे आणि ध्यानही त्यात आहे। आसन प्राणायाम प्रत्याहार हे सगळ्या गोष्टी कराव्याच लागतात, त्याशिवाय ध्यानाचा रस्ता मोकळा होत नाही। पण योग आणि ध्यान या दोघांना मिळून इथं काय आहे वाटचाल चालावी लागते। तेव्हा आत्मतत्वज्ञानी पैठा होवावया त्या ठिकाणी जर गेला की मग त्या आत्मतत्वाचा अनुभव घेताना कशाचंच विघ्न त्या ठिकाणी येत नाही। वीतरागते सारिखा जोडोनी ठेविला सखा तो आघवियाची भूमिका सवे चाले। आता इतकं सगळं व्हायचं आहे म्हणजे ध्यानासाठी आसन घालणारे, प्राणायाम करणारे, बाकी सगळे इंद्रियाला रोखून धरण्यात प्रत्याहार करणारे हे आहेच आणि ध्यानाची वाटचाल आहे। आता ध्येय रूपाकडे जाण्याकरता ध्यान मार्गाच्या साधनातून चालला आहे, पण या सगळ्याला मदत कोणाची असती तर वैराग्याची। म्हणून वैराग्य हे एक मित्र आहे। जसा मित्र एखाद्या प्रवासात मदत करतो, एखाद्या संकटात मदत करतो, एखाद्या आपल्या असलेल्या कामात मदत करतो, तसं वैराग्य या ध्यान आणि योग याच्यामध्ये मदत करत असतं।
पहावे ते दिसे तववरी, दिठी ते न संडी दीप जरी, तरी के आहे अवसरी देखावया. आता जे जे काही पाहायचं आहे ते पाहण्याकरता दिवा हातात घेतला. वस्तू पाहायला आता वेळ कशाचा लागेल? दिवा आहे आणि अंधार बाजूला करण्याची ताकद त्या दिव्यात आहे. मग वस्तू तर समोर आल्यावर पटकन दिसेल. अगर इकडं तिकडं असं असेल तर नजर फिरवेपर्यंत दिसेल, म्हणजे वेळ लागणार नाही. तैसे मोक्षी प्रवर्तालया, वृत्ती ब्रह्मी जयालया जायलया, तव वैराग्याथी तया भंगू कैचा. एकंदरीत मोक्ष प्राप्त करून घेण्याकरता आणि वृत्ती ब्रह्मरूप होण्याकरता, ब्रह्माच्या ठिकाणी लीन होण्याकरता जर तुम्हाला वैराग्य मदत करत असेल तर ह्याच्यात भंग होणार नाही. वाटचाल तुमची सहज चालत राहील. म्हणून सवैराग्यू ज्ञानाभ्यासू तो सभाग्यू, करोनी झाला योग्य आत्मलाभा. आता त्याच्यामुळं ज्याच्याकडं वैराग्य आहे, ज्याला योग साधला, ज्यानं ध्यान चांगलं केलं, त्याला आत्मलाभ झाला, हेच भाग्य आहे. हे ज्या सगळ्या गोष्टी सुसंगत असल्या की ह्याच्यापेक्षा भाग्य काय अजून. ऐसी वैराग्याची अंगी बाणोनिया वज्रांगी, राजयोग तुरुंगी आरूढला. एकंदरीत यांनी काय दाखवलं आहे की जसं एखादं जिंकायचं असेल तर काही ना काहीतरी साधनं बरोबर असावी लागतात. आता इथंही मोक्षरूपी जिंकायचं आहे म्हणजे तो पुरुषार्थ साधायचा आहे. त्याच्याकरता काय केलं तर अंगात जसं वज्रकवच घातलं म्हणजे युद्धात काही होत नाही, तसं ह्याने वैराग्यरूपी वज्रकवच घातलं आणि राजयोगरूपी घोड्यावर बसला. म्हणजे आता जो काही चालला योग आणि ध्यान हे काय राजयोगच आहे. मग त्या घोड्यावर बसल्यावर ह्याला यश यायला काय अवघड आहे. आता त्याच्या ठिकाणी जे सहजच आहे. वरी आड पडिले दिठी साने थोर निवटी, ते बळी विवेक मुष्टी ध्यानाचे खांडे. आता त्याच्यानंतर काय आहे की विवेक ताज आहे, ध्यानधारणेतलं पराक्रम चांगला आहे, म्हणजे पारंगत झाला आहे. तरी पण काही जर एवढं तेवढं आलंच अडचण तर हे विवेकरूपी खड्ग आहे. त्या खड्ग्याने एकदा काय आहे की त्याची काय आहे खांडोळी केली किंवा त्याला बाजूला केले की रस्ता सरळ झाला. ऐसेनी संसार रणा आतू, अंधारी सूर्य तैसा असे जातू, मोक्ष श्रिये वरयतू व्हावया लागी. आता त्याला दिलं उदाहरण की ह्या संसारूपी अडचणीतनं पुढं जायला कशाची अडचण आहे. सूर्याला अंधारातनं पुढं जायला काय अडचण असते का? सूर्य निघाला तर पुढं आपोआप प्रकाशच त्याचा राहील. तसं या संसारूपी समरांगणात रणांगणामध्ये सहज जाता येईल. कारण त्याने आता काय काय बरोबर घेतलं आहे, वैराग्य झालं, अजून काय आहे विवेक आहे, त्याच्यानंतर त्याचं ध्यान योग हे सगळ्याच गोष्टी असल्यामुळं तो सहज पुढं जाईल आणि या संसाराच्या ह्याच्यावर विजय मिळवून मग तो विजय कोणता तर मोक्ष विजय, मोक्षरूपी विजय. आणि आता विजय प्राप्त झाल्यावर जसं ओवाळून त्याच्या गळ्यात माळ घालतात किंवा विजयरूपी माळ गळ्यात पडते तसं ह्याच्या ठिकाणी प्राप्त होईल. अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं परिग्रहं, विमुच्य निर्ममः शांतो ब्रह्मभूयाय कल्पते. हा 53वा श्लोक आहे. आता ध्यानाची एकदा काही घडी बसली आणि तो साधक अभ्यासात परिपक्व झाला म्हणजे त्याला जे जे काही आहे अंतःकरणातलं म्हणा किंवा त्याच्या ठिकाणी असलेले जे दोषात्मक जे काही आहेत भाग ते सगळे तो सहज काढतो. मग कोणते कोणते अहंकार, बळ, घमेंड, काम, क्रोध, परिग्रह हे सगळे बाजूला करून तो शांत वृत्तीत होत असतो.
येथ आडवा वया आले, दोष वैरी जे धोपटिले, तया माझी पहिले देह अहंकारू. आता अडचण येते कशामध्ये? ध्यानधारणेमध्ये. सगळ्यात मोठी अडचण कोणती येते? आणि तोच एक दोष आहे. असे अडचण करणारे जेवढे दोष आहे त्याला वैरीच म्हटलं. मग आता ह्यातल्या अडचण करणाऱ्या दोषामध्ये सगळ्यात महत्त्वाचा अडचण कोण असेल तर देह अहंकार. देहाला मी म्हणून बसतो हेच ध्यानात अडचण आहे. जो न मोकली मारोनी, जीवो नेदी उपजवोनी, विचंबवी खोडा घालूनी हाडाचिया. आता हा कसा आहे की जसं हवेत काठी फिरवली किंवा एखादं शस्त्र फिरवलं तर काय कुठं कोणाला लागलं काही कळणार नाही. तसं हा कसा आहे तर हा कशाच्या माऱ्यात येत नाही, यानं कशाने तोडला जात नाही. आणि नाही म्हणावं तर कधी जीवाच्या ठिकाणी लपून बसतो ते कळत नाही. आणि मग काय करतो तर अचानक ऐन टायमाला कुठंतरी खोडा घालण्याचा प्रयत्न करतो. तयाचा देह दुर्ग हा थारा, मोडून घेतला तो वीरा, आणि बळ हा दुसरा मारिला वैरी. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात जर काही असेल तर देह आहे तोपर्यंत. जसं मनुष्य झोपी गेला तर त्याला देहाचंच भान नसतं, अहंकार कुठून जाईल? म्हणजे देहाशिवाय अहंकार नाही. आणि याने काय केलं की जसं एखाद्या शत्रूला जर काही पराभूत करायचं असेल तर त्याचा किल्ला पहिल्यांदा जिंकावा लागतो, तसं देहरूपी किल्ला यानं जिंकलेला आहे. आणि त्याच्यामुळं आता त्या अहंकाराचं काय झालं? नम्रता झाली. दुसरी गोष्ट, त्या अहंकाराचं जे बळ होतं ते बळही काढून घेण्यात आलं. जो विषयाचे निनावे, चौगुणेही वरी थावे, जेणे मृतावस्था धावे सर्वत्र जगा. आता ज्याच्या ठिकाणी विषय एकदा का विषय मिळतोय असं का म्हणालं की मग सगळ्या इंद्रियाला घेऊन जो धावत निघतो, कधी मिळेल तो विषय असं सतत त्याला जसं वाटत असतं. आणि मग एखादा मनुष्य कसं आहे की त्याला काहीतरी झालं आहे म्हणा आणि अगदी घायाळ झाला आहे, शक्तिहीन झाला आहे आणि पडला आहे, पण तेवढ्यात त्याच्या आवडीचा विषय कोणते सांगितलं अमक्या अमक्या ठिकाणी, या अवस्थेतसुद्धा ते उठून पडेल कारण त्याला विषयाची ओढ आहे. तो विषय विषयाचा अथाओ, आगविया दोषांचा रावो, परी ध्यान खड्गाचा घावो सावेल काहीचा. तेव्हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की विषयासंबंधी असलेलं जे आवड आहे त्याला पाठवणारा जो अहंकार आहे, त्याचं जे बळ आहे, ह्या सगळ्यामध्येच एक गोष्ट आहे की तो जो देह आहे त्या देहालाच आता जिंकलं. आणि ह्या सगळ्या विषयाला, विषयाच्या इच्छेला बाजूला करणारा कोण असेल तर ध्यान. ध्यानानं जितकं तुम्हाला काय आहे की वैराग्य एरवी बळकट होत नाही, पण ध्यानाने ते बळकट होतं. म्हणून ध्यान एक खड्गच आहे. या ध्यान खड्गानं हे विषयरूपी विषय यांचं काय विष याला छाटून टाकलं, त्याच्यापुढे हे कसा टिकल? आणि प्रिय विषय प्राप्ती करी जया सुखाची व्याप्ती, सुखाची व्यक्ती तेच घालून बुंथी अंगी जो वाजे. आता जे काय आहे प्रिय विषय आहेत, आवडीचे विषय, ते कसे मिळतील असा जो ध्यास असतो, त्यापेक्षा ध्यानाचं सुख कसं मिळेल हा ध्यास सुरू झाला. आणि त्या ध्यासामुळं आता तर त्याच्या ठिकाणी काय आहे की काही बाकीचं जे आहे, जसं अगोदरचं वर्णन झालं आपलं की एखादा काय आहे की ह्याच्यात चालला आहे युद्धामध्ये आणि वज्रकवच असलं तर काय भ्यायचं आहे. तसंच एखादं काय आहे की जसं वीणा आहे, पखवाज आहे, त्याला खोळ घातली म्हणजे मग ते काय झाले, सुरक्षित राहिले. तसं सुखाची खोळ घातल्यावर हे पुढं काही येत नाहीत. जो सन्मार्गू भुलवी मग अधर्माच्या आडवी, सुनी वाघा सापडवी नरकादिका. तेव्हा एकंदरीत याच्या ठिकाणी
मार्ग चुकून दुसरीकडे नेणं, विषयाचा ध्यास कसा असतो, सन्मार्गाकडे जाऊ देत नाही, अधर्म करायला भाग पडतो. कारण एखाद्या विषयाचा ध्यास सुरू झाला, समजा काय झालं, एखाद्या माणसाला वार होता आणि उपवास होता आणि दुपारी उपवास त्यांनी सोडला, पण त्याच्यानंतर त्याच्या आवडीचे पदार्थ केले गेले. आता उपवास आहे ना, संध्याकाळी तर जेवायचं नाही, पण रात्रीचे 12 कधी वाजते त्याची वाट पाहायला लागला आणि मग 12 वाजले की झालं, आता जेवायचं. हे का झालं तर सन्मार्गही सोडून दिला आणि अधर्मही केला, विषयाची ओढ आहे. पण तेच आता या ठिकाणी संपून गेलेलं आहे. तो विश्वासे मारिता रिपू, निवटोनी घातला दर्पू, आणि जयाचा आहा कंपू तापसासी. एकंदरीत हे सगळे रिपूच आहेत, वैरीच आहेत. पण हे वैरी आत्तापर्यंत कसे होत होते की एखादी गोष्ट मिळाली, एखाद्याला एखादा विषय सहज असेल, त्याला खाण्यापिण्याचं काही कमी नसेल, कोणाला अलंकार घालण्यात काही कमी नसेल, कोणाला काही पाहण्याचं कमी नसेल, ऐकण्यात त्याची घमेंड असायची, मला हे मिळालं, मला हे मिळालं. पण आता ते सगळं निघून गेलं आणि हे सगळे जे रिपू आहेत याला हे तपी लोक भीतात. म्हणून तर तपश्चर्येला कुठतरी जाऊन बसतात, कारण ह्याने कुठल्याने घाला घातला तर आपलं तपभंग होईल म्हणून सावध असतात. क्रोधा ऐसा महादोखू, जयाचा देखा परिपाकू, भरिजे तव अधिकू रीता होय जो. अशा तऱ्हेनं एकदा पुढचा दाखवला. आता क्रोध म्हणजे काय आहे, मोठा दोष आहे. महादोखू म्हणजे महादोष आहे तो. आणि तो काय करतो की तो एकदा पक्का झाला म्हणजे मग काय असतं की त्या परिपक्वतेमध्ये त्याच्या ठिकाणी काही झालं एवढं तेवढं की क्रोधाची जागाजागी होते. तो कामू कोणेची ठाई, नसे ऐसे केले पाही, की तेच क्रोधाही सहजे झाले. आता 2 गोष्टी झाल्या. कामच जिंकला म्हणजे क्रोध काय करतोय, जसं त्या खेडियामध्ये सांगतात की कामचे नाही ते क्रोधचे काहीचा, मग काहीचे भांडण रे. तसं आता कामना जिंकल्याबरोबर मग क्रोधाचंही काही उरलेलं नाही. मुळाचे तोडणे जैसे, होय का शाखोद्देशे, कामू नाशिलेनी नाशे तैसा क्रोधो. आता त्याला उदाहरण दिलं आहे. एखाद्या झाडाला काय वर छाटलं तर पुन्हा पुन्हा फुटतं, पण मूळच काढून टाकलं तर मग तसं कामना नावाचं मूळ काढल्यावर क्रोध कशाने राहतोय. म्हणून काम वैरी, झाला जेत ठाणोरी, तेत सरली वारी क्रोधाचीही. एकंदरीत जिथं काय आहे की कामना संपली आणि क्रोधही संपला. कामनेच्या पाठीमागं क्रोधाची वारी असते, आता तेही संपून गेले. आणि समर्थू आपुला खोडा, शिसे वाहवी जैसा होडा, तैसा भुंजोनी जो गाढा परिग्रहो. आता काय असतं कधी कधी की एखादा मोठा श्रीमंत मनुष्य, अजून त्याच्याजवळ बाकीच्या काही गोष्टी सगळ्या आहेत, त्याला मान आहे, सगळं आहे, आणि तो एकदा काय निघाला की मग लवाजमा सगळा असतो. एकटा जर श्रीमंत असला तरीसुद्धा ह्या घोड्यावर बसतो आणि एक गडी पळत असतो. कशामुळं तर जिथं मालक थांबतील तिथं लगे घोडा धरायचा, घोड्याला तिकडं नेऊन बांधायचं, बाकीच्या सगळ्या गोष्टी झालं. एवढंच काय, पण घोड्याला लागत असलेल्या सगळ्या गोष्टी म्हणजे तो दुसरे जे बरोबर असतात, कोणी डोक्यावर वजं वाहतं आहे, कोणी गाड्यातून वाहतं आहे, कुठं सगळंच. राजा निघाला म्हणजे राजाबरोबर कितीतरी सगळा पसारा निघतो. तसं एका माणसाला कितीतरी पसारा लागतो. हे परिग्रह आहे. आपल्या घरातसुद्धा अनेक गोष्टी तो परिग्रह आहे. तो माथाची पालाणवी, अंगा अवगुण घालवी, जीवे दांडी घेववी ममत्वाची. एकंदरीत आता तो परिग्रह जवळचा सगळा संपल्यानंतर अवगुणाला काही जागा राहिली नाही. कारण जे गोष्ट आहे ती आपण माझी म्हणून सांभाळतो आणि दुसरं कोणी त्याला मागायला आलं की असं वाटतं की हे नाही द्यायचं, कशाला द्यायचं हे.
असं समजतो तो. पण हे सगळं जरी असलं तरी या सगळ्यामध्ये त्याच्या ठिकाणी जे काय आहे की जीवाच्या ठिकाणची ममता, ही जीवाच्या ठिकाणची ममता ही सगळीच नाहीशी होते असं नाही. एखाद्या गोष्टीचा परिग्रह सोडून दिला तर दुसरा परिग्रह करावा वाटतो. म्हणजे संन्यास घेतला तर मग एक नाही तर दोन कपनी सांभाळावं लागतात, भोपळा सांभाळावा लागतो, कुठंतरी झोपायची खोली करावी लागते, कोप करावी लागते. आलंच की परिग्रह परत. शिष्य शास्त्रादी विलासे मठादी मुद्रेचे निमिसे घातले आहाती फासे निसंगा जेणे. त्याला दिलं उत्तर आता की जसं एक सांगतात की घरात काय आहे, चिडला रोज कशासाठी, तर घरातले रोजच म्हणायचे आणा हे आज, आणा ते आज. म्हणलं नकोच ह्या घरात राहायला, फार झाले, सारखं आणा आणा, कुठवर द्यायचा आणून. संन्यासच घेतला. आता संन्यास म्हणजे कसा गेला तर एका मठात राहिला. ते म्हणले बरं झालं, आमच्या मठाला कोणी मठाधिपती नव्हता, तुम्ही या. आता त्या मठात 50 माणसं, त्यांचं सगळं मिळवायला हिंडायला लागला. इथं घरातल्या 10 माणसाचं करायला नको वाटलं, तिथलं 50 माणसाचं करायला लागला. तेच दाखवलं आहे. शिष्य शास्त्र गोळा करायचं, त्यांना शिकवायचं, मठ बांधायचा, पुन्हा मठेला आपलं नाव द्यायचं, हे सगळ्या गोष्टी करण्यात इतका सगळा परिग्रह सोडून दिला तरी पुन्हा आलाच ना. म्हणजे कशातून तो सुटल का. घरी कुटुंबपणे सरे तरी वनी वन्य होऊन अवतरे नागविया ही शरीरे लागला आहे. तेव्हा एकंदरीत जे काही आहे घरचं कुटुंबपणाचं करण्याचं संपलं आणि मग जर वनामध्ये आला आणि केवळ शरीरालासुद्धा माझं म्हणायचं नाही असं जर ठरवलं तर आईसा दुर्जयो जो परिग्रहो तयाचा फेडो निठावो भवविजयाचा उत्साहो भोगी तसे जो. तेव्हा एकंदरीत या परिग्रहाला काहीही जवळ ठेवायचं नाही. हे जर झालं म्हणजेच मग तो या परिग्रहापासून जर दूर झाला तर भवावर विजय मिळवू शकतो. आणि तोच त्याचा काय आहे की सगळ्यात महत्त्वाचा उत्साह निर्माण करणारं कार्य आहे. येत अमानित्वादी आघवे ज्ञानगुणाचे जे मेळावे ते कैवल्य देशीचे आघवे राहो जैसे. आता मागं झालंच आहे की अमानित्वादी जे गुण सांगितलेले ज्ञानाचे ते जर याच्या ठिकाणी आले तर मात्र हा या मोक्षरूपी कैवल्याच्या ठिकाणी परिपूर्णतेनं नांदू शकतो. ऐसा सम्यक ज्ञानाची राणीवा उगाणोनी तया परिवारू होनिया राहत असे. तेव्हा यथार्थ ज्ञान प्राप्त होऊन तो आता आत्मज्ञानाच्या सानिध्यात जाऊन आपलं काय आहे निवांत त्या ठिकाणी राहू लागला. प्रवृत्तीचे राजविधी अवस्थाभेद प्रबदी कीजती आहे प्रतिपदी सुखाचे लोणं. आता तिथं काय आहे की त्या ज्या काय होत्या अवांतर प्रवृत्ती त्या सगळ्या संपून हा काय आहे की एकंदरीत असलेल्या आत्मतत्वाच्या ठिकाणी परिपूर्णतेनं आपलं सुखाचं भोग भोगू लागला. पुढा बोधाची कांबीवरी विवेकू दृश्याची मांदी सारी योग भूमिका आरती करी येती जैसिया. आता त्याचा एकदा बोध परिपक्वतेनं त्या ठिकाणी राहू लागला. बोधाची जी काय आहे ती जसं एखादी लहान रोपटं असावं आणि त्याला काठी रवली म्हणजे ते हालचाल होत नाही, तसं बोधाची काठी घेतल्यामुळं हा जो विवेक आहे तो समोरचं कोणतंही दृश्य दिसलं तर त्या दृश्याकडं पाहिलं तरी विवेकाची धार चांगली होऊ लागली. आणि त्यानं आणि शेवटी परत काय आहे योगाचं सामर्थ्य. त्यामुळं त्याच्या ठिकाणी आता अडचणी काही नाही. ते तर रुद्धिसिद्धीची अनेघे वृंदे मिळती प्रसंगे ती पुष्पवर्षी अंगे नाहतसे तो. आता सिद्धी रिद्धी ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आल्या. काय जे काय मनात येईल ते सगळं परिपूर्ण होऊ लागलं. त्याच्या गोष्टी त्याच्या ठिकाणी काय आहे की जसं एखादा काय आहे फार मोठा
माणूस चालला किंवा राजा चालला तर त्याच्यावर पुष्पवृष्टी करतात, तसं रिद्धिसिद्धी आता त्याच्यावर पुष्पवृष्टी करू लागली. ऐसेनी ब्रह्मैक्या सारिखे स्वराज्य येता जवळिके झळंबित आहे हरिके तिन्ही लोक. आता आपण काय काय पाहिलं की मागं तो श्रीगुरूच्या दिलेल्या विवेकतीर्थ तटावरून रस्त्याने निघाला. पुढं त्याला एकांतात बसण्याची हौस लागली. तिथून त्याची योगधारणा सुरू झाली, ध्यान सुरू झालं, विवेक वाढत गेला आणि आत्तापर्यंत कुठे येऊन पोचला तर ब्रह्मैक्या सारिखे तिथं येऊन तो पोचलेला आहे. तिथं तो आता जवळजवळ राज्य करावं असा तिथला ते सगळं ब्रह्मैक्य मालकीचं होऊन त्याच्या बसलं. तेव्हा वैरिया का मैत्रिया तयासी माझे म्हणावया समानता धनंजया उरेची ना. तेव्हा एकंदरीत आता हा वैरी हा मित्र आहे, त्याच्या ठिकाणी ब्रह्मरूपता तयार झाली ना. ही दृष्टीत ब्रह्मरूप झाल्यावर हा आणि तो हे दोन्ही शब्द त्याच्या पुढचे निघून गेले. हे ना भलतेणी व्याजे तो जया ते म्हणे माझे ते नोडवेची का जुजे अद्वितीय झाला. तेव्हा त्याच्या ठिकाणी आता हे माझं आणि हे तुझं आहे किंवा हे मी आणि तू हे दोन्ही राहिलं नाही. सगळ्या गोष्टी त्याच्याजवळ आता काय अद्वितीय म्हणजे एकरूपतेसारख्या झाल्या. आपुलिया एकी सत्ता सर्वही कवळवनिया पांडुसुता कही न लगती ममता धाडिली तेने. एकंदरीत तो आत्मस्वरूपाच्या ठिकाणी म्हणजे ब्रह्मभोगाच्या ठिकाणी गेल्यामुळं माझं म्हणावं अशी कुठं ममता त्याच्या ठिकाणी लागून राहील असं काही राहिलेलं नाही. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरू समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.